नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की आता मधुभाऊ हे सायलीला तिचा लहानपणीचा फोटो दाखवतात। तर सायली सांगू लागते की हा तर तन्वीचा फोटो आहे। त्यावर मधुभाऊ म्हणतात की नाही, माझ्याकडून चूक होऊ शकत नाही, मी तुम्हाला लहानाचं मोठं केलंय आणि त्याच वेळेस हा फोटोही मी काढला होता आणि तुझा तो फोटो आणि ते गाठवडं प्रियाच्या खोलीमध्ये होतं हेही मला तुला सांगायचं आहे। तर अर्जुन तिथेच असतो आणि तो मधुभाऊंना सांगू लागतो की प्रिया खरंच खूप मोठा गेम खेळत आहे। त्यानंतर अर्जुन आता मधुभाऊंना विचारत असतो की सायली आणि प्रिया तुम्हाला कुठे भेटल्या होत्या। त्यानंतर आता 20 वर्षापूर्वीचा भूतकाळ मधुभाऊ अर्जुनला सांगतात। सायलीचे बाळपणीचे कपडे आणि लॉकेट ते सगळं त्या गाठवड्यात असतं आणि अर्जुन आता म्हणतो की आपल्याला आता ते गाठवडं शोधायला पाहिजे, मग आपल्याला खऱ्या तन्वीचा पत्ता लागेल। तेच दुसरीकडे आता यांना हे समजलेलं असतं की प्रिया ही खरी तन्वी नाहीये, ती फक्त नाटक करत आहे। त्याचमुळे अर्जुन आता मधुभाऊंच्या मदतीने प्रियाचा भूतकाळ तपासू लागतो। नक्की प्रिया कुठून आले, तिचे आई वडील कोण आहेत, या सगळ्याचा तो तपास लावायला घेतो। तेच आता प्रियाचा भूतकाळ माहीत करत असताना अर्जुनला सायलीचा भूतकाळ कळतो आणि त्याला समजतं की खरी तन्वी ही आपली सायलीच आहे। अर्जुन आता सगळ्या पुराव्यांची उलट तपासणी करतो आणि अखेर सत्य समोर येतं। तर आता सायलीला तिची खरी जागा आणि तिचे खरे कुटुंब द्यायचे असते, पण ते मात्र सगळं काही प्रिया घेऊन बसले आहे। त्याचमुळे अर्जुन आता भन्नाट प्लॅन करत प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणतो। तर मित्रांनो, असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।